So, welcome all of you for the next lecture of accounting. In today's lecture, we will discuss about the activity number 3, which is given on the page number 30. Let us find out the accounts involved in the transactions. Okay, so tell me the transaction first, then we will find out the two accounts. Okay, tell me. Rajesh commenced the business, na? Business with cash rupees 80,000. Now tell me the two accounts. Capital account and cash. I want to find out the two accounts and debit and credit account. Na? Debit account, credit account. Okay. Okay. Tell me the two transactions from this. Directly find out the sum. Loan account कोणते? Capital account आणि because Rajesh is giving cash to the business as capital. So business is getting cash. Cash comes in. Cash comes in. And giving the capital. So cash is a real account. Debit what comes in? Cash account. And what is on credit side? Capital account. Is it okay? Okay? We are not doing categories. We are directly doing the last two columns. The remaining part you are to be do. You should do it. Because I had taught you in last lecture how to find out the categories of the transactions. These two columns are important for us. Debit and credit. Okay. कळलं काय? कोणाला डाऊट आहे का? शेवटपर्यंत कॅश कम्स इन दोन अकाउंट आहेत तिथं. कॅश आणि कॅपिटल. आता प्रश्न आहे डेबिटला कोणता आणि क्रेडिटला कोणता. दोन अकाउंट तर भेटले कारण की पैसा देतो म्हणजे कॅपिटल देतोय आणि काय म्हणून देतोय? कॅश म्हणून देतोय. आता फक्त डेबिटला कोणता आणि क्रेडिटला कोणता. तर कॅश हा रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंट म्हणजे काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश कमिंग इन बिझनेस. ह्याच्या दृष्टिकोनातून देतोय पण आपण अकाउंट कोणाच्या बुक्स मध्ये बनवतोय? बिझनेसच्या. बिझनेसला काय झालंय? कॅश भेटलाय ना. नेहमी बिझनेसचा विचार करायचा, आपला नाही विचार करायचा, राजेशचा विचार नाही करायचा, बिझनेसचा विचार करायचा. बुक्स ऑफ अकाउंट कुठं बनवणार आहे? बिझनेसमध्ये. बिझनेसमध्ये कॅश आला, कॅश अकाउंट डेबिटला, क्रेडिटला कॅपिटल अकाउंट. कळालं का? नेक्स्ट क्लिअर आहे. आता परत दुसरा ट्रान्झॅक्शन सांगा बरं. पेड टेलिफोन बिल ऑफिस रुपीज ड्रायव्हिंग अकाउंट नाही. मागचा जो टेलिफोन बिल होता ना तो वाईफचा भरला होता, पर्सनल यूज साठी होता. इथं कोणाचा आहे? ऑफिसचा. दोन ट्रान्झॅक्शन सांगा. ड्रॉविंग म्हणजे अशी अमाऊंट जी आपण पर्सनल यूज साठी काढतो. इथं कशासाठी काढलाय? ड्रायव्हिंग म्हणजे काय? पर्सनल यूज साठी. मी नेहमी म्हणले तुम्हाला कालचा जो टेलिफोन बिल होता ना तो वाईफचा होता आणि वाईफ कोण आहे? बिझनेस मध्ये आहे का? पर्सनल यूज साठी. म्हणून ड्रायव्हिंग म्हणून घेतला. कळलं का? म्हणून त्याला ड्रायव्हिंग मध्ये घेतलं. आता काय शब्द लक्ष द्या. आता इथं दोन अकाउंट आहेत. एक तर टेलिफोन बिल आणि दुसरा. आता डेबिटला कोणता आणि क्रेडिटला कोणता? दोन प्रश्न आहेत. कॅश चाललाय बिझनेस मधून. डेबिट व्हॉट कम्स इन, पैसा आला तर कम्स इन. कॅश चाललाय तर क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश रिअल अकाउंट
credit what goes out cash account. टेलिफोन बिल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. टेलिफोन बिल काय आहे? म्हणजे कोणता अकाउंट आहे? नॉमिनल ना. एक्सपेन्सेस काय असतात? इन्कम आणि एक्सपेन्सेस. इन्कम गेन आणि एक्सपेन्सेस. नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्सेस टेलिफोन बिल ना. कळलं का? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट व्हॉट गोज आउट. बरोबर आहे का? कारण की टेलिफोन बिल नॉमिनल अकाउंट. कॅश रियल अकाउंट. ऍसेट आहे कॅश. रियल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्हॉट इज गोइंग? कॅश अकाउंट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट साइड. नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. टेलिफोन बिल काय आहे? एक्सपेन्सेस आहे ना. बिल झालं म्हणजे खर्च झालाय. खर्च झाला म्हणजे डेबिटला. कळलं का? समजा की नाही समजा? डाऊट आहे का? मागही तसंच केलं ना आपण. मागं फक्त रेंटच्या बाबतीत केलं बघा. रेंट पेड मागच्या क्वेश्चन मध्ये. मग आपण रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. रेंट पेड म्हणजे ते खर्च झालाय. रेंट अकाउंट म्हणून लिहिता डेबिट साइडला. तुम्ही बघा. आणि कॅश गोज आउट भरला आहे का? तसंच आहे ना मागच्या क्वेश्चन मध्ये. तिथं रेंट भरला होता, इथं टेलिफोन बिल. बरं, मागच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण ऍक्टिव्हिटी 2 मध्ये टेलिफोन बिल भरला होता, पण तो बायकोचा होता. आणि बायकोचा टेलिफोन बिल बिझनेस कसा भरेल बरं? पण भरलाय म्हणजे लायबिलिटी झाली त्या व्यक्तीची. म्हणजे त्याला पैसा परत टाकायचा आहे. त्यानं सध्या घेतलाय पैसा, तर त्याला ड्रॉविंग्स म्हणतात. जेव्हा पर्सनल यूजसाठी पैसा घेतो. कळलं का? हे जर ऑफिस म्हणून राहिलं नसतं टेलिफोन बिल, तर याला ड्रॉविंग अकाउंट लिहिलं असतं आपण टेलिफोन बिलच्या जागी. ऑफिस हा शब्द आला म्हणजे ऑफिससाठी. मग ऑफिसलाच खर्च लावायचा त्याचा. समजा की नाही समजा? समजा की नाही समजा रे? कोणाला डाऊट आहे का? शेवटपर्यंत अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरी कोणाला कळत नसेल तर विचारावे. विचारल्यास निरागत नाही. ठीक आहे? ओके. नेक्स्ट पॉइंट सांगा मला. गुड्स परचेस्ड फॉर कॅश. परचेस केलं म्हणजे काय केलंय? एक्सपेन्स आहे. आता इथं 2 आहे. परचेस केलंय, फुकट केलंय का? मग काय दिलंय? कॅश दिले. परचेस अकाउंट एक, कॅश अकाउंट दुसरा. 2 अकाउंट भेटले. आता मला बघायचं की डेबिटला कोणता आणि क्रेडिटला कोणता. एक मिनिट. कॅश कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. परचेस काय? खर्च आहे. खर्च म्हणजे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस आहेत ना, म्हणून लिहून टाका परचेस अकाउंट. कॅश गोज आउट ना. परचेस केलं म्हणजे कॅश चाललंय. कॅश अकाउंट. समजा की नाही समजा रे? कळलं? लास्ट बॅच इकडं सगळं ना. चला नेक्स्ट सांगा मला. सोल्ड गुड्स टू मनोज वर्थ किती आलाय? रुपीज 6 का? ओके. 6,000. नाउ द 2 अकाउंट्स आर देयर. फरक काय पडला ते सांगतो. ऑन क्रेडिट म्हणलंय का?
मग हे कॅश मध्ये झालं असेल का? तरी पण नाही. नाही. मनोजचा शब्द आलाय. कॅश म्हणलं तरच कॅश मध्ये असते, नसलं तर उदाहरण समजायचं. नाव दिले ना, 2 अकाउंट. सोल्ड केलंय, सेल झालंय. सेल झालं म्हणजे कोणाकडून पैसे यायचे? पैसे आलेत का? उधार दिसायले, नाहीतर मग म्हणलं असतं कॅश म्हणून. कॅश शब्द आला का? कोण द्यायचे पैसे? विसरून जायचं ना नाव, म्हणून मनोजचं अकाउंट तयार करायचं, मनोजच्या खात्यात द्यायचं. तुमच्या दुकानात एक माणूस आला, तो म्हणला सर 2 किलो साखर द्या. हो रे, तुला 2 किलो साखर देतो, पण तू कुठं राहतो सांग? तुझं नाव काय सांग? का उद्या त्यानं आला नाही तर मला त्याला शोधता यावं, मला लक्षात राहावं त्याचं नाव काय. त्याने कॅश देत असेल तर आपण नाव पत्ता विचारतो का? संबंधच संपला ना. म्हणून कॅश आला तर कॅश घेऊन टाकायचं. पण कॅश आलाय का? म्हणून मनोजचं नाव लिहावं लागेल ना. एक अकाउंट मनोजचा. आता सेल केलं म्हणजे काय केलं रे? विक्री झाली. विक्री झाली म्हणजे इन्कम झालं. इन्कम झालं म्हणजे पैसा आया ना. सो पैसा आया है. आया है तो कॅश अकाउंट ना. है ना. पण पैसा आलाय का? त्याला काय म्हणून दाखवावं लागेल? सेल्स. जसं परचेसला परचेस म्हणून दाखवलं, सेल्सला सेल्स म्हणून दाखवावं लागेल का नाही? म्हणून याला काय दाखवा? कॅश आला नाही. आणि कॅश आला नाही म्हणून मनोजचं नाव लिहिलं, आणि हे सेल्स अकाउंट. कळलं का? कळलं का? कॅशच्या जागी मनोजचं नाव लिहिलं, कारण की कॅश कोणाकडून यायचं आहे? मनोजकडून. काय म्हणून यायचं आहे? सेल्स केलं म्हणून ना. म्हणून 2 अकाउंट कोणते? मनोज अकाउंट आणि सेल्स अकाउंट. मनोजनं कॅश दिला असतं तर कॅश अकाउंट दिलं असतं मनोजच्या नावाच्या जागी. आता मनोज काय? पर्सनल अकाउंट आहे. सेल्स काय? नॉमिनल अकाउंट आहे. पैसा यायचा आहे कोणाकडून? मनोजकडून. मनोज काय? पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट काय म्हणतो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द. हु इज रिसिव्हर? बिझनेस. हु इज द गिव्हर? मनोज. मनोज इज गिव्हर ना. नक्की ना. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. काय म्हणून येतोय? आता मला सांगा, मनोज काय देणार आहे तुम्हाला? फक्त त्याचं पैसे यायचेत ना तुम्हाला. हे दिलेले पैसे देतोय म्हणजे तुमची काय इन्क्रीज होते? ऍसेट वाढते. पैसा येणार आहे ना. कोणाकडून येणार आहे? मनोजकडून. ह्याला कॅश अकाउंट म्हणून लिहिला असता, पण मनोजकडून यायचं हे लक्षात राहिलं पाहिजे. कळतं का? मागचे जे तुम्हाला ऍक्टिव्हिटी झाले ना त्याच्यामध्ये कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन होतं, म्हणून आपण डायरेक्ट कॅश दिले. इथं गुड्स कसं झालंय? उधारीवर विकलाय. कोणाला विकलाय? मनोजला. डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश येणार आहे. कोणाकडून येणार आहे? मनोजकडून. याला कॅश म्हणून ट्रीट करा. ठीक आहे. म्हणून हे काय होतंय? हे काय होतंय? इन्क्रीज होतोय ऍसेट. का? कॅश कम्स इन. कळतं मी काय म्हणतोय? कॅश वाढतोय ना आपला. येणार आहे ना. कोणाकडून येणार आहे? मनोजकडून. आणि नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. क्रेडिट इन्कम, सेल्स करून. त्याच्यामुळे काय होणार आहे? ऍसेट वाढणार आहे, कारण की कॅश काय आहे? ऍसेट. डेबिट व्हॉट कम्स इन, बट उधारीवर गुड्स, म्हणून कॅश न लिहिता मनोजचं नाव लिहिलं. जर गुड्स उधारीवर नसला असता तर आपण डायरेक्ट कॅश दिला असता, जसा त्याच्या बाबतीत केला, परचेसच्या बाबतीत. उलट आहे ना. परचेस मध्ये कॅश गेला, कॅश क्रेडिटला, क्रेडिट व्हॉट होतो. सेल्स मध्ये कॅश आला,
सेल्सचं आहे, फक्त उधारीवर दिले म्हणून मनोजचं नाव लिहिलं. कळलं का? फक्त उधारीवर दिले म्हणून मनोजचं नाव सेल्स केलं. कळलं का? लक्षात आलं का? इकडं लक्षात आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, उधार दिलं म्हणजे त्या व्यक्तीचं नाव द्यावं लागेल. कॅश मध्ये झालं तर कॅश अकाउंटला जाईल पैसा. कॅश आला ना. नेक्स्ट काय? परचेस्ड मशिनरी फ्रॉम सुरेश ऑन क्रेडिट. आता परत तेच आहे. परचेस्ड मशिनरी, पण कसं आहे? सांगा की तो पाचवा ना. परचेस्ड मशीन ऑन क्रेडिट फ्रॉम सुरेश. किती? 3,000 ना. 15,000. आता बघा दोन अकाउंट. परचेस केलंय म्हणजे परचेस अकाउंट बनवावं लागेल. कॅश दिलाय का म्हणून कोणाला काही पैसा द्यायचं लक्षात ठेवावं लागेल ना. जसं यायचं लक्षात ठेवावं लागेल तसं द्यायचं पण लक्षात ठेवावं लागेल ना. कोणाचा अकाउंट? हे कोणतं आहे? सुरेश अकाउंट. पण ह्याच्यामुळे काय होणार आहे? कॅश डिक्रीज होणार आहे का नाही? पैसा जाणार आहे का नाही? कोणाच्या खात्यात? सुरेशच्या. पैसा जाणार आहे म्हणजे क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश क्रेडिटला, पण कोणाच्या खात्यात? म्हणून सुरेश अकाउंट. कळलं का? कॅशच लिहित होतो पण मला लक्षात आलं अरे सुरेशच्या खात्यात आहे म्हणून सुरेशचं नाव द्यावं लागेल. सुरेशला द्यायचं. कळलं का? नाही सांग. परचेस केले म्हणजे काय? एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता बघा वरचा ट्रान्झॅक्शन परचेस अकाउंट. तिसरा परचेस्ड गुड्स म्हणले ना. तिसऱ्यामध्ये किती रुपयाचा? 8,000 रुपये है ना. 8,000 रुपयाचा गुड्स परचेस केलाय कॅशवर केलाय ना. परचेस केलाय ह्याचा अर्थ परचेस आणि कॅश असे दोन अकाउंट तयार केले. बरोबर आहे. आता प्रश्न डेबिटला का क्रेडिटला? परचेस केलाय म्हणजे काय केलं? खर्च केलाय म्हणजे नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेस दिला. कॅश अकाउंट जो आहे तो प्रिपेअर केला कारण की कॅश आला. लक्षात घ्या, कॅश आला म्हणून कॅश अकाउंट प्रिपेअर केला. आता कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट. कॅश चाललाय क्रेडिटला गेला. सेम सिच्युएशन आहे फक्त उधारीवर. कॅशच जाणार आहे ना. आज नाही उद्या नाही परवा जाईल कधीतरी जाईल कॅश. म्हणजे इथं परचेस केलं म्हणजे खर्च आहे. डेबिट ऑर एक्सपेन्सेस सेम. काय जाणार आहे? कॅश जाणार आहे. कॅश काय? रिअल अकाउंट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. पण कॅश देतोय का? क्रेडिट वर. पण जाणार तर आहे ना. कोणाला जाणार आहे? म्हणून सुरेशच्या खात्यात येईल. नाहीतर कॅश अकाउंट केला जसं इथं केलं. कळलं का? लक्षात आलं का? समजा की नाही समजा? डाऊट आहे काही? कॅश इन्क्रीज व्हायला तर डिक्रीज, तर इथं डिक्रीज व्हायला क्रेडिट व्हॉट गोज आउट. आहे का डाऊट कोणाला? क्लिअर आहे. फक्त कॅश न लिहिता सुरेशचं नाव लिहिलं कारण की उधारीवर क्रेडिट म्हणलंय. ह्याच्यावरच्याच टप्प्यात बघा. मनोजला आपण विकलंय. कोणाला विकलंय? मनोजला. कॅश येणार आहे
सेल्स झालं, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सेल्स म्हणजे नॉमिनल अकाउंट क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सेल्स अकाउंट लिहिला, कॅश येणार आहे, कॅश लिहिला असता आपण. कॅश दिलाय का मनोज ना, लिहावं लागेल ना मनोजच्या खात्यात कॅश यायचं आहे म्हणून डेबिटला मनोजचं नाव. इन्क्रीज इन ऍसेट. कळालं का? क्लिअर आहे? समजा की नाही समजा? सिंपल आहे. पुढचं काय? रिसिव्ड रेंट. रेंट रिसिव्ह केला किती रुपये? रेंट रिसिव्ह किती? 2000. आता मला सांगा, रेंट येणार म्हणजे रेंट हा काय? इन्कम आहे ना. रेंट येणार म्हणजे रेंट हा इन्कम आहे का? मला घरचं भाडं येणार म्हणजे माझी इन्कम आहे ना. म्हणजे रेंट अकाउंट तयार करावं लागेल. काय म्हणून येणार आहे रेंटचा पैसा? कॅश म्हणून. दोन अकाउंट झाले. रेंट काय आहे? इन्कम आहे. इन्कम आहे म्हणजे नॉमिनल. नॉमिनलचा रूप काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. इन्कम आहे ना. रेंट अकाउंट काय येणार आहे? डेबिट व्हॉट कम्स इन रिअल अकाउंट कॅश, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काय येणार आहे? कॅश. कॅश बरोबर आहे ना. जसं टेलिफोन बिल खर्च होता, रेंट हा इन्कम आहे बरोबर. क्रेडिट साइडला इफेक्ट इन्कम. जसं कॅश चालला होता टेलिफोन बिल भरल्यावर, रेंट म्हणून पैसा यायला ना. समजलं आता? कळालं? ओके ठीक आहे, लिहून घ्या.